रेशन कार्ड बनलं एटीएम। देशात कुठेही कधीही मिळवा हक्काचं धान्य। केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय। परंतु छोट्या कुटुंबांना मोठा झटका। अंत्योदय योजनेच्या नव्या नियमाने गरिबांची चिंता वाढली। रेशन दुकानातील काळा बाजारावर सरकारचा सर्जिकल स्ट्राइक। या नव्या नियमाने रेशन माफियांचे धाबे दणाणले। कुटुंबात 3 माणसे तर 21 किलोच धान्य। सरकारचा हा प्रस्तावित नियम तुम्हाला मान्य आहे का? देशातील रेशन व्यवस्थेत आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक बदल झालाय। एका बाजूला रेशन कार्ड आता थेट एटीएम सारखं काम करणार आहे, तर दुसऱ्या बाजूला काही कुटुंबांना मिळणाऱ्या धान्यात मोठी कपात होणार आहे। एका बाजूला सरकार तुम्हाला ही गुड न्यूज देत असतानाच दुसऱ्या बाजूला लाखो कुटुंबांच्या रेशनवर थेट गदा आणण्याची तयारी सुरू झाली आहे। काय आहे सरकारचा हा नवा सिक्रेट प्लॅन? नेमकं काय आहे सरकारचं राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती विधेयक 2026 आणि वन नेशन वन राशन कार्ड मुळे तुम्हाला काय फायदा होणार? जाणून घेऊया सविस्तर। देशातील तब्बल 80 कोटी रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाची आणि तितकीच खळबळजनक बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक 2026 चा मसुदा जाहीर केला असून रेशन वाटपाच्या संपूर्ण सिस्टीम मध्येच मोठा भूकंप आणण्याची तयारी केली आहे। नवीन प्रस्तावानुसार अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 35 किलो धान्याची जुनी पद्धत आता बंद होणार आहे। पूर्वी कुटुंबात कितीही माणसे असली तरी सरसकट 35 किलो धान्य मिळायचे, पण आता प्रति व्यक्ती 7 किलो याप्रमाणे धान्य मोजले जाईल। म्हणजेच 3 सदस्य असलेल्या छोट्या कुटुंबाला महिन्याला फक्त 21 किलोच धान्य हातावर टेकवले जाणार आहे। मोठ्या कुटुंबांसाठी 35 किलोची कमाल मर्यादा कायम असली तर या नव्या नियमामुळे छोट्या कुटुंबांचे महिन्याचे बजेट पुरते कोलमडणार आहे। या अत्यंत संवेदनशील मसुद्यावर सरकारने 13 जुलै 2026 पर्यंत जनतेकडून थेट हरकती आणि सूचना मागवल्या आहेत। पण याच मसुद्यासोबत सरकारने सर्वसामान्यांना एक मोठा दिलासा देणारी एटीएम क्रांती देखील आणली आहे। केंद्रीय राज्यमंत्री BL वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार वन नेशन वन राशन कार्ड अंतर्गत आता रेशन कार्ड थेट पैशांच्या एटीएम प्रमाणे काम करेल। रेशन धारकांवर आता एकाच दुकानातून संपूर्ण धान्य घेण्याची कोणतीही सक्ती असणार नाही। जर तुमच्या हक्काच्या रेशन दुकानात तांदूळ नसेल तर तुम्ही तुमच्या वाट्याचा तांदूळ देशातील किंवा शहरातील दुसऱ्या कोणत्याही रेशन दुकानातून हक्काने उचलू शकता। विशेषतः नोकरी आणि रोजगारासाठी मूळ गाव सोडून बाहेर गेलेल्या प्रवासी मजुरांना याचा प्रचंड फायदा होईल। आता मूळ गावची अट पूर्णपणे रद्द झाली असून नागरिक केवळ आधार कार्ड आणि बायोमेट्रिक पडताळणीच्या जोरावर देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून रेशन मिळू शकणार आहे। यामुळे रेशन माफियांची मनमानी आणि काळा बाजार याला कायमचा लगाम बसणार आहे। वन नेशन वन राशन कार्डमुळे आपल्याला मिळणारे स्वातंत्र्य जितके आनंददायी आहे, तितकेच अंत्योदय योजनेतील धान्य कपातीचे नवे नियम चिंता वाढवणारे आहे। सरकार या मसुद्यावर सामान्यांचे मत जाणून घेत आहे आणि हरकती नोंदवण्यासाठी 13 जुलै पर्यंतचीच मुदत आहे। तुमच्या मते हा 7 किलोचा प्रति व्यक्ती नियम योग्य आहे की जुनी 35 किलोची पद्धतच बरी होती? तुमचे मत खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाइप करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त रेशन धारकांपर्यंत शेअर करा। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।